एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमच्या गावाकडे पालखी आहे सिद्धनाथाची. तर त्यामुळं मम्मी पप्पा सकाळ सकाळी 8 वाजताच गावाकडे गेलेत, कारण की आज पोळ्यांचा स्वयंपाक असतो. तर त्यामुळे आमची मम्मी लवकर गेले पप्पांसोबतच 8 वाजता. आणि मग आम्ही म्हटलं की आम्ही नंतर येतो, कारण की सत्यम आमचा कॉलेजला गेला होता सबमिशनचं करण्यासाठी आणि मी अजून तयार झाले नव्हते. तर मग पप्पा बोलले की मागून या तुम्ही दोघं पण. तर मग त्यामुळं आता आम्ही मागून जाणार आहोत आणि मस्त पोळ्यांचा स्वयंपाक खाणार आहोत. आय थिंक मला वाटते जाईपर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या असतील त्यांच्या, तरी पण. तर आत्ता सत्यम आलेला आहे, तो तयार होईल मग आम्ही निघू. तोपर्यंत मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवते. आणि येस, आणि आज मी मस्त नवीन टॉप घातला आहे. टॉप इन द सेन्स फ्रॉक आहे ॲक्च्युली हा, बट आज त्याला मुहूर्त निघलेला आहे. तर म्हटलं की आज आपण त्याचा उद्घाटन करूयात. तर येस, आणि तुम्हाला खरं सांगू, यात्रेची मज्जा लहानपणीच होती. लहानपणी काय म्हणतात त्याला, ते एक्साइटमेंट आणि तेवढे सगळे लोक होते. पण आता सध्या प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात बिझी आहे, त्यामुळं कुणाकुणाला येणं होत नाही. आलं तर ते एका दिवसात लगेच जातं, म्हणजे ते यात्रेचं फिलिंगच येत नाही आहे सध्या. पण ठीक आहे. मला खरंच म्हणजे काल पण मी गावाकडे गेले होते, कारण की सगळे आलेत पाहुणे, परत आमचे घरचे सगळे तर आहेत. त्यामुळं मग मी गेले होते मस्त एन्जॉय करण्यासाठी. परत गायत्री आली होती आणि आम्ही सगळे मस्त सबीना बघायला वगैरे गेलो होतो, ऑर्केस्ट्रा बघायला गेलो होतो. पण मी काय जास्त वेळ थांबले नाही, कारण की परत मला माघारी पण यायचं होतं. तर हां, तर आता आमचे बंधुराजे आलेले आहेत. तर आता यांचं कधी आवरते त्याच्यावरून आमचं ठरणार आहे जायचं. नाही तर मम्मी पप्पा म्हणून गेलेत की ती आल्या आल्या लगेच या. काय पण खरं सांगू, गरम होते गाईज, लय गरम होते. पण ठीक आहे, तर जाऊयात मस्त. आवर पटकन, जाऊयात. पाहिजे तुला? तर मी मस्त आमच्या दोघांसाठी चहा ठेवते आणि चटकन निघूयात आपण. आता आमचा प्लॅन चेंज झाला. आता मी मस्त कॉफी करणार आहे, कारण की सत्यम म्हणला की कॉफी कर. सो कॉफी करते. आणि मला वाटतं मी अशीच जाईन, कारण तिथे गेल्यावर काय घरातच बसायचं आहे, बाकी काय नाही करायचं आपल्याला. कारण की मी जास्त बाहेर जात नाही गावाकडे गेल्यावर. कोणतरी सोबत असल्यावर, गायत्री वगैरे असते, ते पण आम्ही संध्याकाळी जातो कार्यक्रम बघण्यासाठी बस, नाहीतर नाही. त्यांच्या मम्मीने कॉफी कुठे ठेवली आहे. इथे मला वाटतं कॉफी जरा थोडी वाढवावी लागेल. मला वाटलं कपमध्ये पी. तिकडच्या किचनमध्ये फॅनच नाही, का गरम होते ना स्वयंपाक करताना. मला इथली आठवण येते गाईज. कॉफी तयार आहे. तिकडचं सत्य मी फायनली आम्ही निघालोय. फायनली निघालोय आणि आत्ता सध्या मी टिकली लावलेली नाही, कारण मला सापडली नाही गडबडीत. त्यामुळे म्हटलं चला असंच जाऊया. सत्यम थांबा, वळवतोय. आणि आमच्या दोघांसाठी मी मस्त वॉटरमेलन आणले. कुणी कट करून ठेवलेलं हे बघा, मी दाखवते. करून ठेवलेलं वॉटरमेलन.
वर काढून ठेवलेलं बघ ना. थोडं वेळ राहिलं तर आता असली गरमी होणार आहे ना गेल्यावर. पोळी खायची गेल्यावर नंतर खा. तेव्हा पप्पा लावते ते सीट बेल्ट डायरेक्ट गाडीत बसलं का टुटीला वाजते. आज मायाला जायचं का आपण? आत्ता नाही, संध्याकाळी. आता कुठे जातो तळायला. थोडस ऊन कमी झाल्यावर. तर आम्ही घरी गेल्यानंतर मस्त पोळ्यांचा स्वयंपाक खाल्ला, कारण की आम्ही जायच्या अगोदर सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आम्हीच तेवढं राहिलेलो, त्यामुळे आमची वाट बघत बसलेले सगळे जेवणासाठी. तर आम्ही मस्त जेवण केलं, थोडंसं आम्ही गेम वगैरे खेळले सगळे मिळून, कारण की झोप तर लागत नव्हती, गरम खूप होत होतं. त्यामुळे मस्त आम्ही उनो वगैरे खेळला. आणि त्याच्यानंतर 4-4:30 झाले, तर मम्मी आई बोलल्या की आपण मस्त मंदिरात जाऊन देवाच्या पाया वगैरे पडून येऊयात, परत खूप गर्दी होते, नाहीतर आपल्याला डायरेक्ट मग पालखीमध्येच दर्शन घ्यावं लागतं. तर मग आई बोलली चला जाऊन येऊयात. तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊन येऊयात. तर आम्ही मस्त इथं देवाच्या पाया पडायला आलेलो. आणि इथं तुम्ही आत्ता पण बघू शकता खूप गर्दी आहे, पण आता सध्या आपलीच माणसं आहेत, त्यामुळे मधून घुसलं तरी चालतं. पण त्याच्यानंतर ना सगळे बाहेरचे जे लोक आहेत ते यायला चालू होतात आणि सगळे लाईन लावतात, त्यामुळे मग आपल्याला मध्ये घुसायला नाही भेटत. त्यामुळे आत्ताच आम्ही मस्त चान्स मारून घेतला. तर देवाच्या पाया वगैरे पडलो. आणि त्याच्यानंतर ही जी पालखी असते ही संध्याकाळी बाहेर येते. आणि अशा 2 पालख्या असतात, एक सिद्धनाथाची आणि एक बिरोबाची. तर ही जी पालखी आहे ती सिद्धनाथाची पालखी आहे, जी संध्याकाळी बाहेर येते. तर तिथं पण आम्ही पहिल्यांदाच पाया वगैरे पडून घेतला, नारळ फोडला, अगरबत्ती वगैरे आत्ता आई देते, सो ते सगळं दिलं आणि बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर मस्त मग काय दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे शॉपिंग करण्याचा. आणि यावेळेस खूप जास्त कमी स्टोअर्स आले होते, माहीत नाही का, पण खूप जास्त कमी आले होते, त्यामुळे आम्ही काही इतकं घेतलं नाही, कुणीच काही घेतलं नाही ॲक्च्युली. आणि मग त्याच्यानंतर इथं आम्ही आलोलो, कारण की यांना जम्पिंग जपांग खेळायचं होतं. तर तनू, सोनू, मी, परत परी आणि आरुष पण होता. तर आम्ही सगळे ह्यांना घेऊन जम्पिंग जपांग खेळायला घेऊन आलेलो. चल तू पण. मी पण नाही बाबा, नाही बाबा. उलट इथं ठीक आहे म्हणते. तुम्ही किती जरी मोठे झाला तरी तुमच्या आजी आजोबांसाठी तुम्ही लहान लेकरच असता. आणि इथं आम्हाला आमच्या आजीनी, म्हणजे आम्ही तिला आई म्हणतो, तर तिने आम्हाला मस्त यात्रेत खर्च करण्यासाठी पैसे दिलेत आम्हा नातवंडांना. आणि इथं सत्यमचा फोटो वगैरे काढतोय. तर तुमचे पण आजी आजोबा असे पैसे देतात का हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नक्की देतच असतील, कारण की नातवंडांवरती आजी आजोबांचं प्रेम थोडंसं वेगळंच असतं. परत आम्ही मस्त ज्यूस वगैरे प्यायला गेलो. कोण आरुष? हे दोघं जम्पिंग जपांग घेऊन भिजलेत, बघ ना घाम किती आला त्याला.
मग तिथून आम्ही मस्त पालखीच्या पाया पडायला गेलो, कारण की आत्ता सध्या गर्दी कमी असते आणि ही घराच्या समोरच येते, त्यामुळं मग तिथल्या तिथं बरं पडतं पालखीच्या पाया पडायला जायला. आणि नंतर गर्दी खूप वाढते जेव्हा बाहेरचे लोकं यायला चालू होतात. तर मग आता आम्ही असा विचार केला, की आपण मस्त जाऊन पालखीचं दर्शन पहिल्यांदा करून घेऊन येऊयात. पण आत्ता असं झालं ना, की इतकी गर्दी होती आणि त्यात अजून आमच्यासोबत आई होती, त्यामुळे आम्हाला जास्त काळजी घ्यायला लागत होती. ॲक्च्युअली आम्ही पहिल्यांदा आतमध्ये घुसलेलो, पण इतकी गर्दी होती, मी मम्मीला आणि आईला ओढून बाहेर काढून आणलं. मी म्हटलं, की आपण परत जाऊयात पाया पडायला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा दर्शन घ्यायला गेलो. तर मग व्यवस्थित झालं दर्शन. मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्या 2 आत्या असं मिळून आम्ही मस्त इकडून येऊन पुढून कसा दिसतो नजारा तो बघायला आलेलो आणि ते पण मला आत्या घेऊन आल्या होत्या. आणि इथून मी कधीच आमची यात्रा पाहिली नव्हती पुढून, कारण की आम्ही नेहमी पाठीमागच असायचो आणि वरून टेरेसवरून जरी बघितलं तरी दिसत होतं. त्यामुळे मग आम्ही पुढे यायचा प्रश्नच येत नव्हता. पण यावेळेस आम्ही मस्त पुढून यात्रा पाहिलेली अशी डोळ्यांनी, कारण की सत्यम व्हिडिओ करून आणतच होता. त्याच्यामध्ये पाहणं आणि समोरून पाहणं याच्यात खूप डिफरन्स आहे. तर इथं मानाचा घोडा वगैरे असतो, सो तिथं आम्ही मस्त फोटो वगैरे काढले आमच्या आत्यांनी वगैरे आणि मी पण काढले ॲक्चुअली. आणि आता असं वाटतंय ना, की फायनली यात्रा संपली, कारण की आमच्या गावाकडे ना यात्रेची खूप उत्साह असतो. कारण की यात्रेला सगळ्यांच्या घरातले पाहुणे किंवा घरातले जे पण लोकं बाहेर आहेत ते येतात आणि येतातच. म्हणजे सण एखाद्या वेळेस टाळतील, पण यात्रा कुणीही टाळत नाही. यात्रेला असतात आणि पालखीला तर असतातच. तर अशी यात्रा तुमच्याकडे पण असते का, हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आत्ता तुम्ही आमच्या पालखीचा जो पण काही सोहळा असतोय तो पहा.